आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आता तुम्हाला सांगतो माझं लई दिवसाला प्लॅनिंग चालू होतं सोलो ट्रिप करून जायचं. आता वारे आले जरा समजून घ्या पाठी म्हणून. मग आता मी चाललोय डायरेक्ट मिरजला. तरी श्रवण मेळगोळ मैसूर असं जायचं प्लॅन चालू आहे. पहिल्यांदा म्हटलं एक बारकी सोलो ट्रिप करूया, कारण की आयुष्यात कधीच मी अजून एकदा सुद्धा सोलो ट्रिप केलं नाही. कारण की आपल्याला कसं आहे मित्रांच्या बरोबर कायम जायची सवय आहे, त्यामुळे एकटं जायचं होत नाही. तर म्हटलं यावेळी जरा एकटा जाऊन बघूया काय आपल्याला जमते आणि काही नाही. त्यामुळे भावना तर चाललोय डायरेक्ट. कारण मिरजाला जातो. मिरजामध्ये हर्षाने आधी आम्हाला सोडायला आल्या. थोडंची गाडी घेऊन चालू, कारण माझी गाडी जरा लांबपर्यंत जाणार नाही म्हणून जेटी घेऊन जायला, कारण मटेरियलमध्ये बसत नाही एवढाच विषय. आता डायरेक्ट जाणार, डायरेक्ट मिरजमध्ये जातो. मिरजमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो. तर भावांनो आता आपण बरोबर मिरजच्या जंक्शनला आलोय आणि गाडी आपली इथला आहे 3:30ला आहे आणि आता वाजल्यात बरोबर 2:30, म्हणजे 1 तास आधी आम्ही येऊन बसलो. आता काय करायचं कळलं झाले. आणि मागच्या काय झालं प्लॅटफॉर्म तुम्हाला 2ला 3ला दाखवालं, तर यावेळी म्हणजे एकदमच 1ला दाखवलं, म्हणजे सॉरी मागच्या वेळी 2-3ला दाखवालं आणि एकदम 1ला गाडी आली. ह्यावेळी करून डायरेक्ट प्लॅटफॉर्म करून 1च दाखवाले, त्यामुळे 1लाच येईल डायरेक्ट. आता येणार गाडी डायरेक्ट बरोबर 3:30ला ती गाडीमध्ये बसायचं. त्यानंतर मग ब्लॉग चालू करतो. इथं आता दुसरं दाखवण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे काय दाखवून झालं तर 100% तुम्हाला बाकी आणि काय तर दाखवलं असतो. आणि सोलो त्यामुळे जरा कंटेंट जरा असं कमी निघेल, तर असं मला वाटायला, कारण मला जास्त निघणार असं वाटायला. आता बघूया पुढचं कसं काय गावते, मग त्या हिशोबाने सांगतो तुम्हाला. आता बरोबर कधी 3:15 वाजले, 3:11 झाल्यात आणि बरोबर आता लगे अनाऊन्समेंट झाली की राणी चेन्नई एक्सप्रेस किती 10 मिनिटात, थोड्याच वेळात, 10 मिनिटात नाही थोड्याच वेळात गाडी ट्रेनमध्ये येणार आहे. एक मला वाटतं अजून 10-15 मिनिटात 3:11 झाल्यात. 3:30ला बरोबर गाडी आपल्या इथं 1 नंबर प्लॅटफॉर्म, ही 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे बघा. मला इथं आली की डायरेक्ट गाडी द्यायचं जायचं आहे. काय लय वेळ लागणार नाही सोडा जायला, कारण की दरवेळी काय मिळते येतोय 1 नंबर ट्रेन. आता ट्रेन इकडे येत्या आणि अशी जाऊन इकडल्या साईडला जात्या, त्यामुळं माहिती आहे जरा 1-3-4 वेळा गेले, त्यामुळे जरा माहिती आहे बऱ्यापैकी, त्यामुळे काय अडचण नाही. आता नेक्स्ट टाइम ट्रिपला कसं करूया आपण, जरा काहीतरी युनिक म्हणजे जाऊया, म्हणजे कोण तिकडे गेलं नाही त्या ठिकाणी एकदमच कुठली पण ट्रेन जरा जाईल तिकडे जाईल तिकडे जाईल असं. तर भावना आता फ्रंट कॅमेराने व्हिडिओ करूया जरा व्यवस्थित देऊन. आता गाडी पण आल्या बघा बरोबर थांबाला 10 मिनिटं अगोदरच गाडी येऊन थांबली. आता ही गाडी इकडल्या साईडला चालल्या काय, तर आपल्याला इकडल्या साईडला जायचं नाही, आपल्याला इकडल्या साईडला जायचं आहे. त्यामुळे इंजिन परत चेंज करायचं तिकडल्या साईडला लावतात. त्यामुळे गाडी परत हायचं बेंगलुरू टू सांगली दाखवाले. तर आता गाडी जाणार ती म्हणजे सांगली टू बेंगलुरू, त्यामुळे आपल्याला जायचं RC स्टेशनला. आता S3मध्ये आपली S3 कुठे आहे बघा थांबा. ही किती आहे, किती S4 आहे, S5 आहे तिकडे. कुठं आहे आपल्याला S3 तिकडे जायचं आहे. आता बरोबर रेल्वेमध्ये येऊन बसले. आता माझा नंबर आहे 36 आणि आता आल्या हे जाऊन दादा गाठ पडल्यात. तुम्ही कुठं चालला जा, यांनी पण बेंगलोर चालल्यात. आणि आपला भाऊ पण गाठ पडलाय हर्षचा मित्र, तो पण बेंगलोरला चाललाय. तू पण बेंगलोरला चाललायस ना होय, तू पण बेंगलोरला चाल नाही काय सोडायला आलायस होय. मी म्हटले बेंगलोरला चाललाय काय. आता इथनं डायरेक्ट भाऊ मला वाटलं कोण गाठ पडेल न पडेल, कारण नशिबावर एवढे भारी की सगळेजण म्हणजे आपल्या ओळखीच गाठ पडल्यात, त्यामुळे काय अडचण येणार नाही. असं जाईल तिथे म्हणजे काय तर वेगळं काय तर अनुभव मिळतो. अशा तऱ्हेने एक गाडी निघल्या बघा. आता बरोबर आता 5 मिनिटं झालं, 5 मिनिटं 2 मिनिटं झालं, 5 मिनिटं म्हणा 2 मिनिटं बरोबर गाडी निघल्या. आता मिरज जंक्शनवरून निघाले. आता डायरेक्ट उद्या सकाळी 3:30लाच गाडी पोहोचणार. आता दुसरं काय ब्लॉग दाखवाय तुम्हाला इथं, दुसरं काय दाखवण्यासारखं नाही, तर तुम्हाला दाखवलं असतं मग बाकीचं काय तर. अरे आता गाडीमध्ये काय बसूनच आहे, तरी पण काय तर जरा खाताना किंवा एखादं काय करताना नॉर्मली ब्लॉग करतोच. आणि आता विषय म्हणजे काय सांगा, सोलो ट्रिप का मारले सांगतो. की आयुष्यातील माझं एकदा टार्गेट होतं की बाबा सोलो ट्रिप आपण एकदा गावात तर मारावं. कारण की सोलो ट्रिपमध्ये जरा मजा वेगळीच असते. कारण की मित्रांना गेल्यावर कसं असते, आपण प्रत्येक वेळेला बाबा आपलं सामान व्यवस्थित मित्रांच्या जेव्हा सोडून जातोय किंवा काहीतरी करतोय. तर जेव्हा तुम्ही सोलो जाता सगळ्यांनी त्या आपापलं सामान आपापल्याला ठेवायला लागते. ट्रेन बरोबर टायमिंगला जाते त्याही पोचायला लागते. त्यामुळे शक्यतो आयुष्यातून एकदा सोलो ट्रिप करा, म्हणजे तुमच्यावरची जबाबदारी तुम्हाला कळते काय करायचं तुम्ही. बरोबर बेळगावमध्ये आले आणि आता मला लागल्यात भुका. मला आता चीज काय करायचं, मग जरा उगाच भळून खाल्ले चालते तेवढं. तर त्यानंतर म्हटलं जरा इडली ट्राय करूया, जरा इडली कशा बघूया म्हटली तर. कारण की मला मगासपासून इथनं पुढं मला इडलीच खायचं आहे, कारण की तिकडल्या स्टुडिओमध्ये पण इडलीच मिळत्या. जरा ती इडली ट्राय करून बघूया म्हटलं कसं. दादा 30 रुपयाला प्लेट देतात बघा इडली. परत जाणार घेणार खाणार मस्त बी, नंतर मग संध्याकाळच्या टायमाला काय तर जेवण घ्यायचं कुठं झालं की सकाळी. आता जरा तुम्हाला की नाही इडली ट्राय करून सांगतो कशी आहे. मी जरा हाय का नाही मापात एक खाल्ली सोडा मी. शॉर्ट व्हिडिओ पण चालू आहे, लॉंग व्हिडिओ पण चालू आहे, त्यामुळे दोन्ही करले, त्यामुळे समजून घ्या. ट्राय करून सांगतो कशा हाय. बऱ्यापैकी आहे, पैशाचे पण आहे, पोट भरण्यापूर झालं हेल्दीमध्ये. तर भावानं आता विषय का झालं सांगतो. मी केली काय तर म्हणजे तिथं काय तर खायचं म्हणून नॉर्मली रेल्वेमध्ये काय तर द्यायचं म्हणाला. तर आता मित्र खात पडला आहे आपल्या भागातला आणि त्याने घरातनं जेवण आणलं. त्यांना आता हे पालक पराठा आहे ना, आलू पालक पराठा, आलू
आलू पालक पराठा. आलू पालक पराठा त्यानं भावानं आणलाय, घरातनं करून आणलाय. त्यामुळं एक नंबर काम झालं काय. तर भावांनो बरोबर सकाळचं 3 वाजल्यात आणि 3ला म्हणजे बरोबर आपण आरसीगिरी स्टेशनला पोचलो आहे. आता इथनं जायचं, इथनं आपल्याला एस टी धरायला लागत्या. इथनं एस टी धरायचं, मग एस टी धरला की जरा लाईट कमी आहे त्यामुळे समजत आम्ही त्यात मी पण काळ एस टी धरायची इथनं आणि एस टी धरून डायरेक्ट आपण कुठं बसणार आहे श्रवणबेळगडला. मग चला जाऊया डायरेक्ट श्रवणबेळगडमध्ये गेल्यानंतर ब्लॉक करतो. म्हणजे जरा गाडीमध्ये बसताना त्यांनी करतो किरकोळ ब्लॉक, जास्त काय करत बसत नाही. कारण की जेवढं दाखवाय तेवढंच दाखवणार आहे, जास्त काय दाखवणार नाही, एवढंच विषय आहे. जर तुम्ही बघितला असाल तर ह्या आरसीगिरीच्या स्टेशनच्या बरोबर बाहेरल्या साईडला आणि इथं गाड्या लागतात, म्हणजे इथं पुढल्या साईडला गाड्या लागतात. इथनं आपल्याला आता एस टी मिळेल. एस टी तर काय दिसेना झाल्या, वडाप नाही तर काय तर असेल बघायला जातं, जाऊन गेल्याशिवाय कळणार नाही. तरी मागच्या वेळी आलो ते तर आम्हाला एस टी मिळालेली, त्यामुळं काय प्रॉब्लेम झालं नव्हतं. आता ह्यावेळी काय मिळते तिथे गेल्यानंतरच कळणार, त्यामुळे आता गेल्याशिवाय तर काय कळणार. गाड्या लागल्या तिथं, म्हणजे ट्रॅव्हल्स गाड्या त्यांनी लागल्यात, म्हणजे असं हे फोर्स गाड्या नसतात गेले कर्नाटकात जास्त, त्या गाड्या लागल्यात. खरं पण एवढं काय असं जास्त दिसेना झाल्या. जेवढं दिसायचं तेवढं दिसायला एक दोनच दिसे, ते पण अजून कुठं काय तिथे काय कस्टमर दिसत नाही किंवा काहीच दिसेना. त्यामुळे आता पहिला जरा काय तर चहा तीन पिऊया पुढे जाऊन, मग त्यानंतर आपल्या पुढल्या कामाची सुरुवात करू. तर आता इथं विषय काय झाला आहे माहिती आहे काय, जर तुम्ही ह्याला आरसीगिरी स्टेशनवरून उतरून जर भरल्या असेल आला तर बस स्टँडचं काम चालू आहे. त्यामुळे तिथनं तुम्हाला डायरेक्ट गाडी भेटणार नाही, असं तुम्हाला रोडवरच थांबायला लागणार आहे. असं रोडवर जर थांबलासा तिकडं डायरेक्ट आली की एस टी त्यात चढायचं आणि मग डायरेक्ट इथनं चंद्राईपट्टणला जायचं. चंद्राईपट्टणमधून डायरेक्ट मग श्रवणबेळगोळा असा विषय आहे. त्यामुळे जर नवीन कोण आत्ता जर येत असलं तर लक्षात ठेवा की बस स्टँडला गाडी नसत्या, कारण की रात्रीच येते आपण शक्यतो 3-3:30ला. त्यामुळे जर रात्री आला असं तर लक्षात ठेवा की गाडी नाही, बस स्टँडला गाडी लागत नाही, तरी बस स्टँडचं काम चालू आहे. जर आला तर डायरेक्ट इकडल्या साईडलाच या, म्हणजे रोडलाच या डायरेक्ट. असं रोडला थांबला की म्हणजे इथं पलीकडे बस स्टँड आहे, इथं ह्याच्या पलीकडं, आणि इकडं जरी थांबला तर तुम्हाला डायरेक्ट इकडनं गाडी भेटते. त्यामुळे असं करा डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट गाडी भेटेल. आता इथे विषय काय झाला असेल, आम्ही आता इकडे आलो आहे. आपल्या कोल्हापुरात किती मोठा पाऊस चालू आहे म्हणजे बघितला असेल, म्हणजे पाऊस कंटिन्यू चालू आहे. इकडं जरासुद्धा पाऊस नाही बघा की, हे पूर्ण सगळं वाळलेलंच आहे. कुठे पण जर तुम्ही बघितला असाल तर एक म्हणजे जरासुद्धा पाऊस नाही आहे. मला वाटत होतं पाऊस असेल, खरं जरासुद्धा पाऊस पडून झाला आहे. त्यामुळे एक नंबर आहे, कारण की मला वाटत होतं पाऊस असला तर जरा प्रॉब्लेम होते, म्हणजे ट्रॅव्हलिंगला खरं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पाऊस नाही त्यामुळे एकदम निवांत झालो, मी एकदम चिल झालो आहे. कारण की कायच विषय नाही हो, पाऊस नसल्यामुळे एकदम निवांत झाला आहे प्रवास. लोकांना वाटत असेल पावसात कसं काय गेला, कारण इकडं पाऊस कायच नाही आहे खरं सांगायचं म्हणजे. आता बरोबर आम्ही चंद्राईपट्टणला उतरलो आहे बघा. आता इथनं आणि आपल्याला एक बस चेंज करायला लागत्या, जी की जात्या श्रवणबेळगोळा. अजून इथनं आपल्याला मला वाटतं 1 तासभर लागेल जास्तीत जास्त, किंवा जवळच आहे वाटतं, बघायला पाहिजे, अजून काय माहीत नाही मला. ठीक आहे, उद्या येऊन गेले करून माझ्या लक्षात येऊन झाले मी किती गेले काय गेले काय माहिती, एवढं कसं काय विसराले या कळून झाले. तरी पण आता इथनं अजून एक मला वाटतंय, अजून इथनं किती उशीर लागेल जायला. 12 किलोमीटर आहे. इथनं 12 किलोमीटर आहे काय, तासभर नाही सोडा, 10 मिनटाचा रस्ता आहे इथनं बरोबर जायला बघा, चंद्राईपट्टणवरनं श्रवणबेळगोळा जायला. आता इथं कनी बरोबर चंद्राईपट्टणला आले काय, इथनं आता आपल्याला गाडी अजून एक मला वाटते 1 तासभर आहे. म्हणजे आता मला जास्त कन्नड कळत नाही, जरा कळते बऱ्यापैकी, तर जास्त अजून कळत नाही. त्यामुळे मला इथनं अजून 1 तासभर लागेल. म्हणजे 5:30ला इथनं ट्रेन आहे, सॉरी झोपेत आहे त्यामुळे काय वाटेल ते बरोबर, ट्रेन नाही गाडी आहे. 5:30ला गाडी धरायची इथनं डायरेक्ट श्रवणबेळगोळची आणि मग जायचं आहे आपल्याला. त्यामुळे जरा थांबायला लागेल थोडा वेळ थांबायचं, मग कसं काय होते बघायचं. मग जाताना तुम्हाला डायरेक्ट मी सांगतो. आता लांब ठेवून मोबाईल काय करू, कारण की जरा मला 0.5xला काय व्हायला माहिती आहे, कॅमेराला ब्लर माराले, म्हणजे ब्लर यायले असं करताना. त्यामुळे जरा माईक पण घेऊन आले त्यासाठी, म्हणजे जरा लांब मोबाईल ठेवून तुम्हाला प्रॉपर फ्रेम दिसते त्यासाठी. मग 5:30ला सॉरी काय बडबड आली मी, हां त्यामुळे मग नंतर त्यासाठी मग मी माईक घेऊन आला आहे, जेणेकरून मोबाईल लांब ठेवून तुम्हाला व्यवस्थितपणे व्ह्यू दिसेल. त्यामुळे तर भावांनो बरोबर किती वाजल्यात आता, 5:30 वाजल्यात का, 5:30, हां 5:30 वाजल्यात. आणि बरोबरच 4:30ला आम्ही इथं आलतो चंद्राईपट्टणमध्ये, आणि बरोबर 5:30ला आपल्याला गाडी मिळाल्या. आता बरोबर इथनं निघणार आहे मी थोड्या वेळात. आता गाडी फुल नाही त्यामुळे निघली नाही. आणि आमचं नशीब एवढं म्हणजे भारी की आम्ही रिक्षानं चाललेलो, जिथं आपल्याला 20 रुपयाला पर सीट सांगालतीत. आणि जर आपण एस टीने गेलो तर आता बहुतेक किती बसते बघायला पाहिजे, शक्यतो 10 रुपये बसेल माझ्यामध्ये, कारण की एवढं नसणार इकडे कर्नाटकाचं वाटते. कारण की रिक्षाला इतरांच्या पेक्षा एक 10-15 रुपये एक्स्ट्रा घेतात. मग आमचे इथे 10 रुपये वाचलीत, त्यामुळे एक नंबर झाला आमचं. म्हणजे आमच्या सगळे एक दादा आहेत, 2 जण,
म्हणजे तिन्ही पण उगारच आहेत. उगारचं बहुतेक आहे तर कर्नाटक बेळगाम डिस्ट्रिक्ट ऐनापूर काय ऐनापूरच आहेत तिन्ही. तिकडं आलेले आहेत तिन्ही. मग तिन्ही मग आमच्या असंच ओळख झाली. मग आम्ही संघ जाईन याच्यापासून आरसीगिरीपासून. त्यामुळे आम्ही सगळेजण चाललोय. तर आता इथनं जाणार डायरेक्ट श्रवणबेळगोळमध्ये जाणार. पहिला आवरणार, फ्रेश होणार आणि जमल्यास जर लवकर आवरलं तर जाऊन वरती मंदिराला पाया पडणार. आणि सकाळचं दर्शन चांगलं असते त्यामुळं जाऊन सकाळी दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे आता मोबाईल ठेवतो आणि डायरेक्ट तुम्हाला आता श्रवणबेळगोळमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ चालू करू. आता ह्यो ब्लॉग इथंपर्यंतच असणार आहे. ह्याच्या पुढचं ब्लॉग कंटिन्यू येणार आहेत. म्हणजे आता मी वरती जातील ते. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जाताना बोला सबस्क्राईब तेवढं करा. जावं लगेच पुढला पार्ट येणार लगेच 1 दिवसामध्ये लगेच टाकणार लगेच. त्यामुळे टेन्शन घेऊन निवांत राहा. खानदानी कलर मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा.